परभणी शहरातील वसमत रोडवरील खानापूर फाटा येथे दारूचे स्थलांतरित होत असलेल्या दुकानास खानापूर फाटा येथील प्रभाग क्रमांक 15 व 4 येथील नागरिकांनी विरोध दर्शवला आहे। ज्या ठिकाणी दारूचे दुकान बसणार आहे त्या ठिकाणी परिसरात धार्मिक स्थळे आहेत, त्याचबरोबर शाळा व क्लासेस आहेत। त्यामुळे येथील परिसरात विद्यार्थी मोठ्या संख्येने येतात। जर येथे दारूचे दुकान आले तर विद्यार्थ्यांना तसेच मंदिरात येणाऱ्या भाविकांना याचा मोठा त्रास उद्भवू शकतो। त्यामुळे खानापूर फाटा येथे होत असलेल्या दारूचे दुकान येथे स्थलांतरित करण्याऐवजी इतरत्र स्थलांतरित करावे अशी मागणी आज जिल्हाधिकारी यांना निवेदनाद्वारे करण्यात आली आहे। यावेळी प्रभाग क्रमांक 15 व 4 मधील महिला व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। परभणीमध्ये ही आपली एक मागासवर्गीय असलेली म्हणजे मागा असलेली परभणी आपली, याच्यामध्ये उद्योग नाही, काम तर सोडा, आपण गोरगरीब कस्तरी जगतो, सगळ्यांनाच माहीत आहे, भाकरीला मोताला आहे। त्याच्यामध्ये आमचं म्हणणं असं आहे की दलित वस्तीमध्येच का कोणचं पण काही गुन्हेगारी असली तर दलित वस्तीमधून सुरू होते। दारू अड्डा असो, पत्त्याचा असो किंवा गांजा विक्री असो। आता पण एक वाईन शॉप जे आमच्या इथं ओपनिंग होती खानापूर फाट्यावर, तर आमचं म्हणणं आहे की ती वाईन शॉप तिथं नसावा, कारण की तिथून जाणारे विद्यार्थी आहेत, पेशंट आहेत, खूप काय बाजूला कुठं पण टाका तुम्ही, पण आमच्या दलित वस्तीमध्ये आणि त्या कॉर्नरला नसावा अशी आमची मागणी होती कलेक्टर साहेबांकडून। आलेलं आहे इथं दारूचे अड्डे हे खुलतात, वाईन शॉप खुलायला लागली आता खानापूर फाट्यावर, ती बंद करण्यात करावी असं आमचं मन आहे। आणि कारण की इतकुले 10-10, 11-11 वर्षाचे लेकरं पण दारू पितात। आणि दुसरं आणा तुम्ही चांगले काम आणा, फॅक्टरी आणा, असे काम आणा, तुम्ही हे दारूचीच का प्रत्येक पावला गणेश दुकानं दारूची झालेली, हे बंद करण्यात आली पाहिजे, बस एवढंच माझी मागणी आहे। तर पाठीमागे त्याच्या तिथं दारूची दुकानं व्हायला लागली। राहुल धबाळे, जनशक्ती, परभणी।